आमच्या घरात ह्यांची सेवा करू नका म्हणतात. यांना कुठलं आणायचं खायला घातलेलं. काम कर, धंदा कर. गवंडी काम पण चालते आमच्या घरातल्यासनी. भावाला, माझ्या नवऱ्याला गवंडी कामाला गेल्याला चालते. स्वतः राबून खायला घालायचं ह्यांच्यासाठी म्हणतात. यांना खायला घालायचं नाही, यांची सेवा करायचं नाही, कुठं उसाबर करत बसायचं असं म्हणतात. लय कमी समजतात बायकासनी आमच्या घरातली माणसं. कामं करा म्हणतात, स्वतः राबा, स्वतः घाला, आम्हाला त्रास करू नका असं म्हणतात. त्यांना त्रास होते, आम्हाला खायला घातल्याला त्यांना त्रास होते. मग कुत्र्यांना तर सोडाच. लय हिशोब लावतात, 10 रुपयाचा, 5 रुपयाचा. किती कमवायचं, किती ठेवायचं, कामं कशी करायची. दुसऱ्या बायकांचं लय कौतुक आमच्या घरातल्यासनी. ती कशी कमवत्या, किती किती ठेवत्या, आपण काय करायचं, किती कमवायचं, किती ठेवायचं असं शिकवतात. आता 2024ला बुद्धी दिल्या देवानं. 2022-23ला हितनं मागं काय असं जायचंच होतं. ह्या कुत्र्यांना, मांजरांना पण भूक लागते हे पण मला माहीत नव्हतं. मी आता शिकलो. आता 2 वर्ष झालं. 2022-23ला देवानं बुद्धी दिली. जनावरांची सेवा करायची, पशुपक्ष्यासने खायला घालायचं म्हणून आता करालो. तर आता घरातली म्हणतात त्यांचं उशाबर करण्यापेक्षा कामधंदा बघ, कामधंदा करा. त्यांना कुठलं खायला घालायचं एवढं आणून असं विचार करतात.